ऑल टाइम भारी दिसतस. फिर साडीमध्ये रेअर घालते ना. लाजवाब साडीमध्ये. गाईज लाईन बघा किती आहे भाई, फुल लाईन आहे. जेवण झालंय. ओ बी चला. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. आज आहे स्वामींचा प्रकट दिन आणि त्यानिमित्ताने आज मी पुन्हा पुरणपोळ्यांचा बेत केला आहे. काल पण झाला होता, कारण काल गुढीपाडवा होता आणि स्वामींना पुरणपोळी आवडते म्हणून मी असं ठरवलं की त्यांना नैवेद्य घेऊन जाईन मठामध्ये. सो म्हणून मी आज पुरणपोळ्यांचं सगळं तयारी केली आहे. चला आता बघूयात. पुरणपोळ्या करायला घेते मी. तुम्ही कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघा ब्लॉग. मी मठात सुद्धा जाणार आहे. मी तिथली पण जेवढं शक्य आहे तेवढं मी शूट करेन. कंटिन्यू राहा. गाईज पुन्हा आज पुरणपोळीचा भेद आहे. ॲक्च्युली नैवेद्य दाखवायचं आहे ना, म्हणून पुरणपोळ्या बनवायला लावल्यात. चला, तुम्ही सांगाल रोज रोज बनवते. काल गुढीपाडव्यानिमित्त बनवलेले आणि आज स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे. ते बनवल्यानंतर थोड्या वेळाने मठात जाणार आहे. साडी इकडे बघ, मग सांगतोय. विचार करायला टाइम. आता भारी दिसल्यावर माणूस बोलू शकते ना, भारी दिसते म्हणून. बरी दिसतेस. तारीफ करू का? नको. पैसा लगेच करायचे असते. एवढा 500 दे. 500 काय? 500 तारीफ करायचे. हो मग बोल. 200 खोटी तारीफ काय पाहिजे मला. भारीवाली करीन. नाही पण जेन्युइन वाली पाहिजे, पैसे देऊन नाही. 100 विकत घेतलेली नको. खडोस आहे का मी? ऑल टाइम भारी दिसतस. फिर साडीमध्ये रेअर घालते ना. लाजवाब साडीमध्ये. थँक्यू. गाईज लाईन बघा किती आहे भाई, फुल लाईन आहे. बाबा लाईन थांबू. बघ लाईनच संपत नाही. किती मोठी लाईन आहे बघितलं. हा मग जास्त असं ते. एक दिवस आपण काही रोज नाही येत. काय करतो आपण? भूक दर्शन नाही. मग याला भूक लागली मला जेवण आणू. हा जा डायरेक्ट मी तू मागून जेवायला. चला. लाईन तर खूप मोठी आहे. होईल फटाफट. लाईन बघ किती. अजून आपण एवढी लाईन क्रॉस केली, अजून मागे लाईन आहे खूप. आईस्क्रीम खात का लाईनीत? कुठे आईस्क्रीम खायला ना? पाणीपुरी झाली बाईने. हा पाणीपुरी झाली आणि ती खाल्ला.
चला आता मी लाईनीत कधीपासून उभी आहे. फायनली आता पोहोचत आलो. तुमची आली नाही वाटते. काय झालं माहिती? मला माहिती म्हटलं बंद केली होती. चला चला लवकर लवकर या तुला आता तुमचं आहे ना ते पण बाहेर घेऊन जा. चला लवकर लवकर चला. श्री स्वामी समर्थ. जेवणासाठी भरपूर अशी लाईन लागलेली आहे. जेवणाची लाईन बघा किती मोठी आहे. आम्ही एवढी लाईन पार करून आलो. आता पोचले ऑलमोस्ट आणि इथे बसले जेवायला. मध्ये नाही घुसू शकत ना. लाईन मध्ये जायला लागेल. चला आता पोचले. आपल्याला उभं राहून लाईनला किती टाइम झाला? अर्धा पाऊण तास झाला ना लाईनला उभे. त्याच्या आधी दर्शनाला पण लाईन मध्ये उभे होते. लाईन चालू झाली मगाशी, चालू झालेली पुन्हा थांबवली. आता त्याच्यानंतरच्या पंक्तीत आम्ही आहेत. हो 20 मिनिटं पुन्हा वेटिंग करून मग आता चालू झाली आहे. चला आता जातो जेवायला. जेवण झालंय. ओ उभी. चला वाजलेत 11:30 आणि आम्ही आता घरी पोहोचलो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.